श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी भक्त हो, आजच्या या संदेशाला 15 मिनिटापर्यंत शांतपणे ऐकून बघा, कारण तुमच्या जीवनात हा संदेश चमत्कार ठरणार आहे. भक्तांनो, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात अडचणी असतात. इतरांच्या वाईट करून तुमचे चारित्र्य चांगले होईल असं तुम्ही कधीही समजू नका. लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराजांना आपण मानत असतो. आपण स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो आणि त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. भक्तांनो, एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांची सर्व परिस्थितीमध्ये साथ देत आहे. त्यांना चिंता किंवा कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणे जेवढे गरजेचे आहे, तेवढीच देवावरती श्रद्धा असणे सुद्धा गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा संकटांना बघतो व खचून जातो, पण पूर्णपणे संकटांना बघून खचून जाता कामा नये. लक्षात घ्या, वर्ष बदलले तर काय मिळेल, परिस्थिती बदलली तर फरक पडेल, हे बऱ्याच जणांना वाटतं. विश्वास ठेवा, कारण विश्वास आणि शांती हे दोन गोष्टी आपल्याला भरपूर काही देऊन जातात. समजूतदार व्यक्ती जेव्हा आयुष्यात एखाद्या नात्यामध्ये असतो आणि त्या नात्याला तो फार काळ टिकवण्यासाठी इच्छुक असतो, तेव्हा तो छोट्या मोठ्या चुका माफ करतो, पण मोठ्या मोठ्या चुकांना नाराजगी व्यक्त करतो. कारण नाराजगी व्यक्त करणे आपण चुकीच्यांना माफी करतो यासाठी एक सजा म्हणून कामाला येते. भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला समजून घेतलं तर तो तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहू शकतो. लक्षात घ्या, फसवणूक करणारा फक्त फसवणूक करतो, नुसती आपुलकी नाही. आणि फक्त विनवणी करून तुम्हाला भिक्षा मिळते, प्रेम कधी नाही. आपल्याला जर काहीतरी चांगलं आयुष्यात मिळवायचं असेल किंवा करायचं असेल ना, तर स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचे आहे. जेव्हा अंतर वाढते तेव्हा गैरसमजही वाढतो, मग त्याने एकही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. स्वामी भक्तांनो, झाडाला सावली देणारे पाहणे हे काहीतरी तुमच्यासाठी चांगलं घडेल, पण जो व्यक्ती स्वतःबद्दल विचार करतो ना, तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. भविष्याचा अंदाज लावा, सर्वोत्तम मार्ग बनवा. आपल्या आयुष्यात आपण थोडासा त्रास शिकून घेतला तरीही चालेल, पण लक्षात घ्या, त्रास घेणे आपल्याला काहीतरी मिळवून देते. सच्चे स्वामी भक्त असाल, स्वामींना तुम्ही मानत असाल, स्वामीवरती तुमची श्रद्धा असेल, तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा. स्वामी भक्तांनो, आयुष्य आहे, त्यांना संकटांना न घाबरता मेहनत करा. बऱ्याचदा जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, आपला गर्व असो, पैसा असो वा भूक असो. माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाहीत. आपला विचार हे कसा आहे याने बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण बऱ्याचदा मेहनत करतो. आपण प्रयत्न एवढे अपार करतो, त्या प्रयत्नातून बाहेर निघण्यासाठी मेहनतसुद्धा करत असतो. संकटांमध्ये जेव्हा आपण अडकतो ना, तेव्हा त्यामधून बाहेर निघण्यासाठी आपल्यावरती श्रद्धा असणे फार गरजेचे असते. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. लक्षात घ्या, आयुष्यात नशिबाचा भाग हा फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग हा 99% असतो. भक्त हो, स्वामी म्हणतात, खर्च झाल्याचे दुःख नसावे, हिशोब लागत नाही की त्रास होतो की नाही. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप संकटे येतात, पण त्यांचा सामना हा करावा लागतो. त्यांचा सामना केल्याशिवाय यश आपल्याला मिळत नाही. आज जर तुमच्याकडे 1 मिनिटे वेळ असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा.
श्री स्वामी समर्थ तुम्ही लिहाल तर त्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त तर होईल, सोबतच त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील. स्वामी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. आयुष्याच्या कठीण ते कठीण काळात त्यांनी तुम्हाला साथ दिली. कायम तुम्हाला सोबत मदत करणारे हे फक्त स्वामी असतात. आपण बऱ्याचदा संकटामध्ये अडकतो, पण त्या संकटातून पुढे जाण्यासाठी स्वामीनामावर विश्वास ठेवणे गरजेचे असतो. भक्तांनो, आज आपण जर स्वामीनामावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळेल. लक्षात घ्या, आयुष्यात जर काही संकटे आली तर घाबरून न जाता स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण फार संकटात अडकतो. ते संकटे आपल्याला मागे नेण्यासाठी येतात असं आपल्याला वाटतं, पण स्वामी म्हणतात आयुष्यात जर स्वामीवरती विश्वास असेल ना तर गोष्टी मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही. जो यशस्वी होतो तो संकटांचा सामना करूनच. त्यामुळे संकटसमयी स्वामीनामाचा जप करा व श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आपल्या विश्वासाला स्वतः तो देव मदत करेल आणि मार्गदर्शन 100% करणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी न करता स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण ते खूप गरजेचे आहे. जेव्हा स्वामीनामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा मार्गदर्शन आपल्याला देव स्वतः देतो. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्ताच्या आयुष्यात कायम आहे मी, त्यांना कधी हरू देणार नाही. कितीही संकटे येऊ द्या, त्यामध्ये त्यांना मी कधी खचू देणार नाही. त्यामुळे भक्त हो, स्वामीनामावर विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी करू नका. फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे या गोष्टीला म्हणा आणि विश्वास ठेवून स्वामीनामाचा जप करत पुढे चला. आपल्या भाग्यात प्रत्येक गोष्ट शक्य म्हणून नाही लिहून, प्रत्येक गोष्ट शक्य होईल त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत जो व्यक्ती करतो ना तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. भक्त हो, स्वतःवरती आणि स्वामीनामावरती जर विश्वास असेल तर कायम तुम्हाला मार्गदर्शन होते. आज जर स्वामीनामावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवला तर तुम्हाला सर्व काही स्वामी नक्की देतात. स्वामी कायम म्हणतात, माझ्या भक्तांसाठी मी त्यांची मदत प्रत्येक वेळेला करतोय. कालसुद्धा मी त्यांना मदत केली आणि आजसुद्धा त्यांना मी मदत करत आहे. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ प्रत्येक वेळेला देतात. कायम तुम्हाला म्हणतात, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि बिनधास्तपणे प्रयत्न करा, कारण प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतात. स्वामी भक्तांनो, चिंता किंवा काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. आपण ज्यांच्यासाठी प्रयत्न करतो ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. स्वामीनाम कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी घाबरू नका, कारण घाबरल्याने काही होणारे नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर करायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवूनच मेहनत करावी लागते. मेहनत करणे गरजेचे आहे. भक्तांनो, जर मेहनत कराल तर कायम तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि स्वामीनामावर विश्वास ठेवाल तर चमत्कार बघायला मिळतील. फक्त स्वामीनाम घेतले मात्राने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागेल, कारण स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतात. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करा, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी कोणाला मिळत नसतं. उपाशी राहा, पण आज हा संदेश येत्या 10 ते 15 मिनिटापर्यंत नक्की ऐका, कारण तुम्हाला कायम मदत करण्यासाठी ही गोष्ट असणार आहे. भक्त हो, तुम्ही चिंता करताय, तुम्ही काळजी करताय तर शांत व्हा, कारण चिंता किंवा काळजी केल्याने काहीही होणारे नाही. स्वतःवरती आणि स्वामीनामावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट ही होणार आहे. आपण विश्वास जर ठेवू तर सर्व काही होत असतं, आणि स्वामीनामावर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट नक्की मिळते. बऱ्याचदा संकटे येतात, त्यांना आपण घाबरतो, पण न घाबरता त्यांचा सामना करणं हे फार गरजेचं असतं.
आपल्या आयुष्यात संकटे आहेत त्यांचा सामना करा, कारण संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करून जो पुढे जाईल तो यशस्वी नक्की ठरतो. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला मदत करणारे स्वतः स्वामी समर्थ महाराज. स्वामी बोलतात, आयुष्य आहे, यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करायला शिका, कारण ते तुम्हाला नेहमी साथ देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, यांचा सामना करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील, फक्त विश्वास ठेवा. आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात, त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त हा संदेश ऐकताना स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. भक्तांनो, तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवता, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करता, त्यामुळे तुम्हाला साथ नक्की मिळेल. आपले विचार बदला, कारण सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी म्हणतात, कालही मी माझ्या भक्तांची साथ देत होतो आणि आजही देत आहे. त्यांनी जर विश्वास ठेवला तर मार्गदर्शन त्यांना कायम मी देत असणार. आपल्या आयुष्यात अडचणी असतील तर त्यांना घाबरू नका. भक्त हो, विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची साथ कायम देतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ देत आहे. मी कायम त्यांची सुद्धा मदत करतो जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून आपले प्रयत्न करणे हे गरजेचे असते. आपण बऱ्याचदा आश्चर्यकारकपणे अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्याला प्रत्येक वेळेला खूप जास्त त्रास देतात. बऱ्याचदा संकटे येतात आपल्या आयुष्यात, पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द स्वतःत असावी लागते. संकटे आहेत म्हणून घाबरणे हा पूर्णपणे मूर्खपणा. स्वतःवरती, त्या देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे हा खरा शहाणपणा आहे. देवाच्या नामावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून मेहनत करणे तुम्हाला पुढे नेते. भक्त हो, लक्षात घ्या, स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल ना, तर कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आयुष्य आहे, यात संकटे अपार मिळतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. बऱ्याचदा संकटांना आपण घाबरतो, पण ते योग्य का? संकटांना घाबरणे हे बरोबर आहे का? तर नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, संकटांना घाबरणारा कधी यशस्वी होत नाही. जो त्या संकटांचा सामना करतो, जिद्दीने त्यांचा सामना करतो आणि पुढे जातो, तो व्यक्ती खरा यशस्वी होतो. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात बऱ्याचदा जर संकटे आली आणि तुम्हाला वाटत असेल की ही संकटे मला फार घाबरून टाकत आहेत, तेव्हा देवाच्या नामावर विश्वास ठेवून मेहनत करणे फार गरजेचे आहे. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. चिंता किंवा काळजी त्यांना करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून असते. भक्तांनो, जेव्हा तुमचा विश्वास असेल ना स्वामी नामावर, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. आपण संकटात असताना स्वामी नामावरती विश्वास ठेवणे हे आपल्याला संकटाच्या बाहेर काढण्याचे एक सोपे आणि मूल मंत्र ठरते. आपण ज्या गोष्टीला घाबरतो त्या गोष्टीपासून यश खरं आपल्याला मिळतं का? सर्व गोष्टी आयुष्यात मनाविरुद्ध होतात, पण त्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन आपल्याला मिळतं का? संकटामध्ये असताना आपल्याला पुढे जायचं होतं, तेव्हा रस्ता स्वतः स्वामी दाखवतील. या गोष्टीवरती आपला विश्वास आहे ना? मग चिंता किंवा काळजी करू नका. स्वामी नामावर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण आयुष्यात ज्या संकटांचा सामना करतोय त्यांनीच आपल्याला पुढे जाता येतं. आपण ज्या संकटात अडकून बसलोय ना, त्यामधून आपल्याला स्वतः स्वामी समर्थ महाराज मार्ग दाखवतील. नेहमी म्हणा, हे स्वामी माऊली, तुम्ही माझी कायम साथ दिली. सुखात तुम्हीच मला साथ दिली आणि पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा तुम्हीच केली. फक्त तुमची अशीच माझ्यावरती तुमचा पूर्ण माया असू द्या आणि कायम माझी साथ देत राहा. तुम्ही मला प्रत्येक वेळेला साथ दिली आहे आणि कायम मला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे तुमची
माझ्यावरती कृपादृष्टी कायम राहू द्या. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू ना, तेव्हा चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबातपणे गरज नाही. आपण विश्वास ठेवतो त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आपल्या विश्वासाला स्वतः स्वामी साथ देतील आणि स्वामी कायम आपली साथ देत आहेत. त्याच्यामुळे चिंता किंवा काळजी करू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्या आयुष्यात बरेच संकटे असतात. त्या संकटांचा सामना करा, कारण जोपर्यंत त्या संकटांचा तुम्ही सामना करणार नाही ना, तोपर्यंत यश तुम्हाला मिळणार नाही. संकटांचा सामना करणाऱ्याला मार्गदर्शन स्वतः देव करतो. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करा. जो सच्चा स्वामी भक्त असेल ना, तो चिंता किंवा काळजी न करता संकटांचा जिद्दीने सामना करेल आणि तो नक्की यशस्वी ठरेल. त्यामुळे स्वतःला नेहमी म्हणा, माझी देवावरती पूर्ण श्रद्धा आहे, देवावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही. आपण बऱ्याचदा या गोष्टीला घाबरतो की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत सुद्धा आपल्यालाच घ्यावी लागते. आपल्या आयुष्यात खूप संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटांमधून जर बाहेर निघायचं असेल ना, तर देवाच्या नामावरती आपला विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. आपण अशा संकटात अडकतो ना, त्यातून निघण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा हे संकटे आपल्याला कायम मागे ओढतात, पण स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांना त्यांच्या आयुष्यात मी कायम मदत करतोय. जेव्हा तुमच्यावर स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा मार्गदर्शन स्वतः देव तुम्हाला करत असतो. देवाच्या मार्गदर्शनावरती विश्वास ठेवा, कारण देव सदैव तुमची साथ देतो. आपण बऱ्याचदा खचून जातो की संकटे फार आहेत असं म्हणतो, पण तसं न म्हणता स्वतःला एकच सांगा, संकटे जरी अपार असतील तरी साथ नक्की स्वामी देतील. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबातपणे गरज नाही. आपला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जाईल. आयुष्यातील अपार संकटात स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. त्यामुळे त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. आपला विश्वास असेल तर आपल्याला नेहमी स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे, फक्त त्यांनी माझ्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर असेल तुमचा स्वामी नामावर, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात तुम्हाला गरज नाही, कारण स्वामी तुमची मदत कायम करतात. भक्तांनो, स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण तो विश्वासच तुम्हाला पुढे नेईल. श्रद्धा असावी, पण ती योग्य ठिकाणी असावी. हे ज्याला समजते ना, तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आपण स्वामी नामावरती विश्वास ठेवतो, त्यामुळे आपल्याला स्वामी कायम मदत करतात. कायम स्वामींनी आपली साथ दिली आणि प्रत्येक वळणावर ते पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ज्या संकटांना आपण घाबरतो, त्यामध्ये स्वतः स्वामी आपली साथ देतात आणि ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतो, त्यात सुद्धा मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नामावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे, कारण ज्यांचा स्वामी नामावर पूर्ण विश्वास असतो आणि स्वामी नामावर श्रद्धा असते, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. फक्त विश्वास ठेवण्याची गरज असते. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होते तुमच्या मनाप्रमाणे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण चिंता आणि काळजी हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण स्वामी नामावर विश्वास असणाऱ्याला स्वामी नेहमी मदत करतात. भक्तांनो, स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण बऱ्याचदा त्या संकटात अडकतो ना, त्यात मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. संकटे आहेत, त्यांना घाबरू नका, त्यांचा सामना करा, कारण हे संकटे आपल्याला पुढे नेतात. स्वतःवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन 100% मिळणार. त्यामुळे विश्वास असणे फार गरजेचे आहे. विश्वास असेल तर सर्व गोष्टी होतात, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. विश्वास योग्य ठिकाणी सुद्धा ठेवता यायला हवा, कारण हा विश्वास हा असा शब्द आहे जो बोलायला वेळ लागत नाही, पण सिद्ध करायला पूर्ण आयुष्य लागतं. प्रत्येक जण हा विश्वास शब्द सिद्ध करून दाखवू शकत नाही, पण हा विश्वास हा शब्द खूप जबरदस्त असतो. जर तुमचाही स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या बऱ्याच संकटात
स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील, फक्त त्यांच्यावरती आपली श्रद्धा आणि आपला विश्वास असणे मात्र गरजेचे आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात चिंता किंवा काळजी अजिबात करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ते स्वतःवरती विश्वास ठेवण्याची. कारण तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन स्वामी नक्की करतील. आपण बऱ्याचदा संकटांना घाबरतो, कारण आपल्याला असं वाटतं की हे संकट आपल्याला खूप जास्त त्रास देईल. कदाचित आपल्याला असंही वाटत असेल की हे संकट आपल्याला मागे ओढेल, पण त्या संकटांचा त्रास आपल्याला कधी होतच नसतो. ते संकट आपल्याला कधी मार्गे ओढतच नसते. आपला फक्त विश्वास असा असतो की ते संकट आपल्याला त्रास देत आहे किंवा मागे ओढत आहे. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्य आहे, यात बरेच संकटे असतात, त्यांचा सामना करणं आपले काम आहे आणि त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला जमायला हवं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, प्रत्येकाला सामना त्यांचा करावा लागतो. प्रत्येकाला एक गोष्ट जमत नाही, ती म्हणजे त्यांचा सामना करून पुढे जायची. हे बघा, प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य सोपं व्हावं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे भरभरून असतात. त्यांना कधीही कुठल्या गोष्टीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. अजिबात चिंता किंवा काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. भक्त हो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकटे अपार मिळतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जावं लागेल. भक्तांनो, चिंता किंवा काळजी करू नका. बऱ्याचदा तुमच्या आयुष्यात खूप संकटे येतील, पण त्या संकटांचा सामना करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. लक्षात घ्या, अपार संकटानंतर तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करतील. आपल्या आयुष्यात जेव्हा खूप संकट येतील ना, तेव्हा ते तुम्हाला रस्ता दाखवतील. बऱ्याचदा आपण अशा संकटांना, अशा गोष्टींना घाबरतो, ज्या खरं तर आपल्याला घाबरवण्यासाठी कधी येतच नसतात. आपला विश्वास जर चांगला असेल, आपली श्रद्धा जर दृढ असेल, तर आपल्याला मार्गदर्शन मिळतं. चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडत सुद्धा नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं त्याच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करणं मात्र गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेला स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर असेल ना, तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली आहे. स्वामी नामावरती जर विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात ते साथ देतील. फक्त विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला कायम मदत करतात. आपण स्वामी नामावरती विश्वास ठेवतो, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामी कायम मदत करतात. फक्त आपला विश्वास असणे हे गरजेचे असते. बऱ्याचदा संकटे हे आपल्या आयुष्यात आपल्याला मागे ओढतात, पण त्यांना न घाबरता विश्वास ठेवून पुढे जाणे हे आपल्यासाठी फार गरजेचं असतं. संकटामध्ये स्वामी साथ देतात आणि स्वामी कायम मार्गदर्शन करतात. विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. आपल्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. विश्वास आणि श्रद्धा असेल ना, तर मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात. बऱ्याचदा आपण संकटांना घाबरतो, ते संकटे आपल्याला मागे ओढतात, पण चिंता किंवा काळजी न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवणे हे गरजेचे असतो. स्वतःला नेहमी सांगा, स्वामी भक्त हो, स्वामी तुमची साथ देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. आपण ज्या संकटांना घाबरतो किंवा ज्या संकटापासून आपल्याला पुढे येण्याची इच्छा असते, आपण ज्या गोष्टीवर जास्त विचार करतो, ती गोष्ट कदाचित आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे तर आपल्याला माहिती नसतं. मात्र त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्याला नक्की जमायला हवं. आपण घाबरतो, आपल्याला घाबरायचं नाही. आपण मेहनतीला कंटाळतो, आपल्याला कंटाळायचं नाही. आपल्याला सामना करायचा आहे संकटांचा, ज्या आयुष्यात आले आहेत. आपल्याला त्यांचा सामना करून पुढे जायचं आहे, कारण ते आपल्याला नेहमी पुढे नेतात. स्वतःला नेहमी म्हणा,
माझ्या आयुष्यात अपार संकटे आहे, मी घाबरणार नाही. स्वतःवर विश्वास आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील, फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देत आहे आणि कायम तुम्हाला मदत सुद्धा करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतात आणि कायम मार्गदर्शन सुद्धा करत आलेले आहेत. स्वामी नामावरती आपला विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व संकटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन ते नक्की देतील. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात. त्या संकटांचा सामना करणारा हा पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो नेहमी मागे राहतो. फक्त संकटांचा सामना करणं जमायला हवं, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट, ते संकट आपल्या आयुष्यातून कधी काढून टाकत नाही. संकटांचा सामना करण्यासाठी आपली जिद्द आणि इच्छाशक्ती फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे जिद्द आणि इच्छाशक्ती योग्य ठिकाणी असेल ना, तर कायम तुम्हाला मार्गदर्शन देव स्वतः करतो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर तुम्हाला नेहमी साथ मिळते. साथ जर असेल, स्वामी नामावरती विश्वास असेल, तर कायम मार्गदर्शन मिळणार. बऱ्याचदा संकटे आपल्या आयुष्यात येतात, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामीवरती विश्वास जर असेल ना, तर प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी भक्त हो, चिंता किंवा काळजी करू नका, कारण स्वामी तुमची साथ सदैव देतात. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मार्गदर्शन करत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. आपला जर विश्वास असेल ना, तर कायम मार्गदर्शन मिळतं. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. भक्तांनो, स्वामी नामावरती ज्याची श्रद्धा आहे आणि ज्याचा विश्वास आहे ना, त्याला स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. फक्त स्वामी नामावरती श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. जो भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवेल, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवावा, बाकी सर्व त्यांच्या मनाप्रमाणे नक्की येईल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करावा लागतो, कारण तेव्हाच ते संकटे आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होतात. बऱ्याचदा संकटे येतात आपल्या आयुष्यात, त्यांना प्रत्येक वेळेला सामना करून पुढे जावं लागतं. संकटांचा जो सामना करेल तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात, त्यांचा सामना करा. कारण बऱ्याचदा संकटे तर आयुष्यात असतात, पण सामना करणारा व्यक्ती हा त्यांचा सामना करू शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. ज्या गोष्टींना तुम्ही घाबरत होते, ती गोष्ट आता तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्याबद्दल एवढा प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आहे का? कधी विचार केला आहे का तुम्ही? स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण स्वामीनाम कायम तुम्हाला मदत करतो. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करता यायला हवा, कारण तेव्हाच ते आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःवरती विश्वास ठेवा, तेव्हाच सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामीनामावरती विश्वास असल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, जो भक्त माझ्यावरती विश्वास ठेवेल ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त श्रद्धा असायला हवी, कारण स्वामी त्याला नक्की साथ देतील. आयुष्यात संकटे प्रत्येकाचे आहेत, सामना करावा लागतो फक्त त्यांचा, कारण संकटे तेव्हाच आपल्या मनाप्रमाणे होतात जेव्हा आपण त्यांचा बरोबर पद्धतीने सामना करेल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटांना घाबरणारा कधीही यशस्वी होणार नाही. मात्र त्या संकटांमधून जो मेहनत करेल आणि पुढे जाण्यासाठी विश्वास ठेवेल, तो नक्की आपल्याला साथ मिळू शकतो. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या नक्की मनाप्रमाणे होत आहे. फक्त संकटामध्ये स्वामीनामावर विश्वास असणे गरजेचे असतं. संकटे आहेत, त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा जे संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करून जो व्यक्ती पुढे जाईल, तो नक्की आयुष्यात यशस्वी होतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामीनामावर जर आपले विश्वास असेल आणि स्वामीनामावर आपली श्रद्धा असेल ना,
तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन आपल्याला नक्की स्वतः स्वामी करतील. भक्त हो, स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा आपण पूर्णपणे खचून जाऊ तेव्हा सुद्धा ते आपली मदत करतात. कायमस्वरूपी आपल्याला मदत करणारे फक्त स्वामी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते आपली साथ देत आहेत आणि कायम आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करत आहेत. चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आता स्वामी आपली साथ नक्की देतात. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण त्यांच्यावरती विश्वास असेल तर बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मनाप्रमाणे होतील. संकटामध्ये मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात, त्यामुळे संकटसमयी स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आयुष्यात बऱ्याचदा संकटे येतात, त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी भक्त हो, चिंता किंवा काळजी करू नका, कारण स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ देतात. फक्त विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत नक्की करतात. बऱ्याचदा स्वामी म्हणतात की प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जो स्वामी नामावरती विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाला येतात, फक्त त्यांचा सामना करणं जमायला हवं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्या संकटांचा सामना करा, कारण स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येक वेळेला तुम्हाला जर स्वामी नामावरती विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी तुमची साथ देतात. आयुष्यात कठीण काळात स्वामी नेहमी तुमची मदत करतात. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. विश्वास असेल तर स्वामी तुमची नक्की साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आपण बऱ्याचदा खूप संकटांचा सामना करतो, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण संकटांचा सामना करून त्या संकटांवरती जर विश्वास ठेवून प्रयत्न केले ना, तर बऱ्याचदा ते आपल्याला पुढे नेते. संकटे असतात आयुष्यात, त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. संकटांचा सामना कराल तर पुढे नक्की जाल, कारण संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही, तर पुढे नेण्यासाठी येतात. विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची साथ नक्की देतात. बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करताना ती गोष्ट नेहमी तुमच्या मनाप्रमाणेच होते, फक्त त्यांचा सामना करून पुढे जाता यायला हवं. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांना मी कायम मदत करतोय, फक्त विश्वास ठेवता हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही आयुष्यात आहे जे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येतं. फक्त स्वामी नामावरती सर्व काही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे.